हां नमस्कार. मी श्री चंद्रकांत पांडुरंग कारंडे. माझं मूळ गाव मुक्काम पोस्ट कराड, तालुका पण कराड, जिल्हा सातारा. आमचे फार अगदी जवळचे संबंधित आमचे हे शशी चव्हाण साहेब आहेत, राहणार बनवडी. त्यांच्या सोबतीचा त्यांचा मित्र आहे सुभाष कुंभार. तर खूप वर्षापासून मी ऐकलं होतं की ह्या भट्टीचं काम कसं चालतं, काय चालतं. फार माझी उत्सुकता होती. गेल्या अनेक वर्षापासून, म्हणजे मी 50 वर्षामध्ये माझं वय आता चालू आहे. 50 वर्षात पहिलीच वेळ मी या भट्टीच्या अगदी जवळच्या परिसरात आलेलो आहे. तर आमचे मेहुणे आहेत शशिकांत चव्हाण, यांची फार मोठी कृपा झाली आमच्यावर की ते आम्हाला सुभाष कुंभारच्या भट्टीवर आले. आता बघा, ही एकदम गरम धग अशी लागलेली आहे. ह्याची प्रोसेस काय आहे, माझी आईसुद्धा शेवटपर्यंत बिचारी बोलायची माऊली माझी आई, की मी विटाच्या भट्टीवर जास्त काम केलं आहे. भांगल्याला जायची इथपर्यंत मला समजत होतं, पण विटाच्या भट्टीवर काम तर हे काय आहे. तर ह्या ठिकाणी मला अशी आज प्रखर इच्छा झाली की बाबा सुभाष कुंभारांची पण एक वीटभट्टी आहे. तर त्या अधिकारातून मी खूप जवळून असं निरीक्षण करतोय. ते आमचे शशिकांत चव्हाणचे मित्र राजू. आमची आता राजूंना विनंती आहे की साधारण ही प्रोसेस काय आहे, जरा आम्हाला जरा तुमच्या आवाजातून जरा सांगितली का, ती त्यांच्या पहिले तुमच्या मुखातून ऐकू द्या जरा. असा का, पण सुभाषराव आता लयच कामात आहे, त्याला कामातून कधी वेळ मिळायचा. बरं, शशिकांत चव्हाण साहेबांना अशी विनंती आहे की तुमच्याकडून समजा 2 शब्द काय आले तर फार बरं होईल. आता प्रोसेस कसं आहे, आपल्याला पण आता ठोकळ आता ते सांगू शकतो माहिती, पण काय नाही, मला हेच बघायचा प्रयत्न करतो. आम्ही पण इथे येतो त्यावेळी असंच काहीतरी ते चाललंय. हा, म्हणजे मला हे समजत नाहीये की ते आतमध्ये जाळ कसा लावतात, काळ्याचं लाल कसं होतं. कोळसा टाकतात, कोळसा असतो, दगडी कोळसा. नाही तर मला असं वाटतंय की आता दाखवायला नाही काय आमचं, म्हणजे हे भट्टी मालक सुभाष कुंभार यांच्या शिवाय इथं मला कोण माहिती प्राप्त होऊन देणार नाही. तर अशी विनंती आहे सुभाष कुंभारला. खूप छान असा परिसर आहे. बनवडी गावातून हा परिसर आहे, निसर्गाच्या सानिध्यात. हो का, ही सगळं चारी बाजूने शेती आहे, ऊस लावलेला आहे, बाजूला अशी टुमकदार अशी बंगले आहेत. आणि ह्या सगळ्या परिसरामध्ये ही सगळी वीटभट्टी सुभाष कुंभारांच्या या कार्याची महती देणारी आहे. मला वाटतं त्यांचा दुसरा पण एक व्यवसाय आहे, तो म्हणजे मूर्ती बनवणं. गणपतीच्या काळातील त्यांच्या गणेश मूर्त्या फार सुंदर अशा कलाकृती त्यांच्या हातून होत असतात. भगवंताची ती किमया आहे, त्यांच्या हाताला मिळालेली देणगी आहे, वरदान आहे. खूप छान पद्धतीनं हे बघा, हे अशा पद्धतीची ही वीटभट्टी. खूप छान पद्धतीची ही मला जाणून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीचं बघा, हे सगळ्यात पहिला हा कच्चा माल आहे. हे बघा, अशा पद्धतीचं जर समजा काय पाहिजे असेल तर तो तिकडे कच्चा माल तयार आहे. नंतर त्या साच्यामध्ये बसवून हा असा रचला जातो. नंतर त्याचे थर केले जातात आणि त्या थरानंतर एकंदरीत ही सगळी रचना होते. आणि याचं रूपांतर मग या ठिकाणी खूप छान पद्धतीची आहे. सुभाष कुंभार माऊली, तुम्हाला किती वेळ लागेल यायला? एखादा मिनिट आहे का? हां, मी तुमच्या प्रतीक्षेत आहे. या ठिकाणी आमच्या मातोश्रीच्या काही आठवणी आहेत या वीटभट्टीच्या क्रियेतल्या, त्या मी आपल्याकडून जाणून घेत आहे. वा, काय सुंदर सूर्यास्त दिसत आहे मला या ठिकाणी.